नमस्कार मित्रांनो, आपण TET परीक्षा 2024साठी महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. आपण आज TET परीक्षा 2024साठी महत्त्वाचे मराठी व्याकरणाचे काही प्रश्न घेणार आहोत. चला तर सुरू करूया. खालील वाक्याचा प्रकार कोणता ते ओळखून त्याचा क्रमांक लिहा. संसार करताना तिला खूप अनुभव आले. बघा, याच्यामध्ये कोणतंही उभयान्वयी अव्यय आलेलं नाही मित्रांनो. त्यामुळे हे जे वाक्य आहे ते वाक्य साधं वाक्य आहे आणि साध्या वाक्यालाच आपण केवल वाक्य असे म्हणतो. वाक्यात जर आणि वा किंवा असे शब्द आले तर ते वाक्य असतं संयुक्त वाक्य. जेव्हा तेव्हा जर तर असे आले तर ते वाक्य असतं मिश्र वाक्य. म्हणून हे जे वाक्य आहे मित्रांनो ते आहे केवल वाक्य. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मीना सागरगोटे खेळते. वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे म्हणून हे सकर्मक वाक्य असलं पाहिजे. आणि खेळणारी कोण? मीना. हा कर्ता आहे मीना. तर कर्त्याच्या लिंगवचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर ते वाक्य असतं कर्तरी प्रयोगाचं. बघा, मीनाचं लिंग बदलू आपण. याच्याऐवजी राजू. राजू सागरगोटे खेळतो. म्हणजे हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार काय होतं? क्रियापद बदलते. इथं खेळतो होतं. काय होतं? खेळतो. म्हणून हे जे वाक्य आहे ते सकर्मक कर्तरी प्रयोगाचं. कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते आणि वाक्यामध्ये कर्म असेल तर ते वाक्य असतं सकर्मक कर्तरी प्रयोगाचं. पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न. वाक्यात योग्य विरामचिन्हाचा वापर करून पर्याय क्रमांक लिहा. पतंगा पतंगा किती तुझे रंग. बघा, ही एक कवितेची ओळ आहे म्हणून ही महत्त्वाची ओळ असल्याने हिला एकेरी अवतरण चिन्ह असणार, बरोबर. आणि शेवटी काय असतंय? शेवटी कवितेमध्ये हे चिन्ह वापरतात. आणि सारख्या जातीचे जर हे आले असेल, सारख्या जातीचे शब्द, त्यानंतर काय असतंय? स्वल्पविराम असतो. बघा, पतंगानंतर स्वल्पविराम कोणत्या वाक्यामध्ये आहे? या 2 वाक्यामध्ये आहे, परंतु हे एकेरी अवतरणात नाही. म्हणून हेच काय आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 3. बघा, इथं एकेरी अवतरण चिन्ह, इथं आणि इथं काय आहे ते स्वल्पविराम. पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा क्रमांक लिहा. शुद्ध शब्द बघा, निर्झर हा शब्द दिलेला आहे. पहिला बघा र वरती रफारे, हा तर चुकीचाच झाला. दुसरा पहिली वेलांटी नीला आणि नी नंतर रफार वर आलेला बरोबर आहे. हे दुसराच पर्याय आपला बरोबर असणार आहे. हा तिसरं कसं चुकीचं आहे बघा. पहिलंच याच्यावरती दुसरी वेलांटी आणि वरती रफार, हे पण दुसरी वेलांटी म्हणून हे पण बरोबर होणार नाही. पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर. यानंतर दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायात शोधून क्रमांक लिहा. श्रीचा समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा. सीमा हे नाम आहे. वनिता हे पण नाम आहे, समानार्थी शब्द नाही. कामिनी हा पण श्रीचा समानार्थी शब्द होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. ललना, श्रीचा समानार्थी शब्द ललना. तर शेंदाड शिपाई या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? पर्याय 1 बावळट, 2 शूर, 3 भित्रा, 4 बेअक्ली. आता शेंदाड म्हटल्याच्या नंतर आपण बेअक्ली म्हणत असतो, पण बेअक्ली शेंदाड शिपाई या शब्दाचा अर्थ होत नाही. म्हणून हे पर्याय येत नाही आता उत्तर. आणि शूर पण येत नाही, बावळटही येत नाही. याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे, भित्रा. काय आहे? भित्रा. पुढचा प्रश्न बघा. साखरभात या शब्दातील अक्षरामधून कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? बघा, साभार, सा, भा आणि र बरोबर होतो हा शब्द. भारत, भा, र आणि त, भारत पण हा होतो. आणि सा र खा, बघा सा र खा नाही येतं, सा र ख, म्हणजे हा शब्द होणार नाही. पर्याय क्रमांक 3 साखर. बघा, साखर होतोय, साखर पण होतो, भारत पण होतो, साभार पण होतो, म्हणजे हा होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच काय आपलं उत्तर. यानंतर बघा, खाली दिलेला वाक्प्रचाराचा अर्थाचा पर्याय क्रमांक लिहा. उलटी अंबारी हातात येणे. बघा, त्याचे पर्याय दिले ते 1 भीक मागण्याची पाळी येणे, 2 अंबारी उलटी केल्याने बसताना येणे, अंबारी हातात आल्याने गर्व होणे आणि 4 भीक घालणे. बघा, पर्याय 2 होणार नाही.
3 पण अंबारी हातात आल्याने गर्व होणार, गर्वाचा काही संबंध नाही, भीक घालण्याचा काही संबंध नाही. पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर, भीक मागण्याची पाळी येणे. यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न अत्यंत सोपे असतात, पैकीच्या पैकी मराठीला मार्क मिळतात. अशा प्रश्नांची प्रॅक्टिस करा आणि ह्याच प्रकारचे प्रश्न येतात, वाक्य फक्त बदलून येतात. म्हणून असे प्रश्न जर तुम्ही रिपीट ऐकले किंवा पाहिले, आपले व्हिडिओ आहेत मराठीवरती बरेचसे, ते बघून घ्या. फक्त तुम्हाला 30 पैकी 30 मार्क नक्की मिळणार. बघा यानंतरचा प्रश्न, म्हणीचा योग्य अर्थ निवडून पर्याय क्रमांक लिहा. रात्र थोडी सोंगे पार. रात्र थोडी म्हणजे कमी वेळ असणे आणि सोंगे पार म्हणजे भरपूर काम असणे. असा पर्याय आहे का एखादा? काम भरपूर पण वेळ थोडा. पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. बघा एकच असणार आपलं उत्तर. तरीसुद्धा आपण पुढचे पर्याय बघू. एकच रात्रीचा दिवस असणे, एका रात्रीचा आणि दिवसाचा काही संबंध नाही. रात्री नाचायला खूप सोंग असणे, जशाचा तसा अर्थ होत नाही म्हणीचा, कधीच त्याचा काहीतरी वेगळा अर्थ निघत असतो. सोंगाची ती काळ रात्र असणे, हे पण आपलं उत्तर होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. पुस्तक लिहिणाऱ्या योग्य लेखकाचा पर्याय क्रमांक लिहा. श्यामची आई. आता ही श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? तर आपल्याला लहानपणापासून माहिती आहे मित्रांनो, साने गुरुजी. आणि साने गुरुजी हे पर्याय क्रमांक 2 मध्ये, साने गुरुजी हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. भाषा विषयातील संबोधाचे दुसरे नाव कोणते आहे? तर भाषा विषयातील जे संबोध असतात त्याचे दुसरे नाव असते संकल्पना. संकल्पना पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे आणि तेच काय आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 3 संकल्पना. निवेदकाची भाषा कोणत्या प्रकारची असावी लागते म्हणजे निवेदन प्रभावी होते? पर्याय क्रमांक 1 नम्र, 2 अलंकारिक, 3 उद्रेकात्मक, 4 अहमपणाची. बघा उद्रेकात्मक आणि अहमपणाची तर होणारच नाही. अलंकारिक, अलंकारिक, अलंकारिक यायला पाहिजे मित्रांनो, अलंकारिक. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर, नम्र. पुढचं बघा. खंडकाव्य कालिदासाने लिहिले. तर अखंड काव्य कोणी लिहिले? पर्याय 1 गोविंदाग्रज, 2 प्र. के. अत्रे, 3 महात्मा फुले आणि 4 संत तुकाराम. तर हे अखंड काव्य जे लिहिलंय ते महात्मा फुले यांनी. पर्याय क्रमांक 3 हेच काय आहे उत्तर. पुढचा प्रश्न. प्रचंड स्मरणशक्ती कोणत्या यंत्रात साठवलेली असते? मेमरी. बघा मेमरी कशामध्ये असते? संगणकामध्ये असते, दूरदर्शनमध्ये असते का रेडिओमध्ये असते? तर मेमरी असते ती संगणकामध्ये. कशामध्ये असते? संगणकामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न. भाषा विषयासाठी योग्य मूल्यमापन पद्धती कशासाठी सहाय्यक असते? बघा योग्य मूल्यमापन केल्याच्या नंतर आपण काय करू शकतो? एखाद्या गोष्टीची राबवणूक करू शकतो. म्हणून भाषा विषयासाठी मूल्यमापन झाल्याच्या नंतर आपण एखाद्या गोष्टीची चांगली अंमलबजावणी करू. त्या अंमलबजावणीलाच राबवणूक म्हणतात. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आपलं उत्तर राबवणूक. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी ओळखायची. बरोबर जोड्या शोधून घ्या. कोणकोणत्या? 26 जानेवारी गणतंत्र दिवस. बरोबर आहे, म्हणजे हे उत्तर होणार नाही. 1 मे कामगार दिन. बरोबर आहे, 1 मे कामगार दिन असतो, हे पण उत्तर होणार नाही. 26 जुलै कारगिल विजय दिवस. हे पण उत्तर होणार नाही, हे पण बरोबर आहे. म्हणून चुकीची जोडी आहे 30 जानेवारी मातृदिन. हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न. मी निबंध लिहित जाईल हे वाक्य कोणत्या काळातील आहे? जाईल म्हणल्याच्या नंतर हे जे वाक्य आहे ते भविष्यकाळातील येईल आणि याच्यामध्ये रीत दर्शवलेली आहे म्हणून हे आहे रीती भविष्यकाळ. रीती भविष्यकाळ आहे आपलं पर्याय क्रमांक 2 मध्ये. तो अभ्यास करीत आहे तो अभ्यास म्हणजे आहे आलेलं आहे, हा वर्तमान काळ आहे. आणि क्रिया अपूर्ण आहे, पूर्ण झाली का? नाही, तो करीत आहे ते काम. म्हणून हे जे आहे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असणार आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये, अपूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न. क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा क्षणिक हा विग्रह होईल का? नाही होणार. क्षण होईल का? नाही. क्षणभर होईल का? नाही. तर याचा विग्रह होईल प्रत्येक क्षणाला. पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. आता बघा पुढचा प्रश्न. काव्यामृत या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे करता येईल? पर्याय 1 काव्य आणि अमृत, 2 काव्याचे अमृत
आणि 3 अमृत असे काव्य आणि 4 काव्यरूपी अमृत. तर पर्याय क्रमांक 4 हेच काय आपलं उत्तर, काव्यरूपी अमृत. पुढचा प्रश्न, सकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण खालीलपैकी कोणते? बघा, कर्तरी प्रयोग ओळखायचा असेल आपल्याला तर कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय नसावा. याच्यामध्ये अनुरुद्ध पेपरात सोडवतो. त हा कर्माला काय आहे, हा कर्माला, इथे कर्माला प्रत्यय आहे. अनिरुद्धने इथं कर्त्याला प्रत्यय आहे. अनिरुद्धने इथं कर्त्याला प्रत्यय आहे. अनिरुद्ध पेपर सोडवतो, इथं कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय नाही, म्हणून हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. इथं अनिरुद्ध हा कर्ता आहे आणि पेपर हा कर्म आहे, हे म्हणून सकर्मक, आणि कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय नाही म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 4 हेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? अकर्मक कर्तरी म्हणजे काय? अकर्मक, ज्या वाक्यामध्ये कर्मच नाही. बघा बरं, मुली फुले वेचतात, हे बघा फुले हे कर्म आहे, या वाक्यात हे उत्तरच होणार नाही. दुसरं, आजीने गोष्ट सांगितली, गोष्ट हे कर्म आहे, या वाक्यात हे पण उत्तर होणार नाही. मुलांनी गृहपाठ लिहिला, हे याच्यात कर्म आहे म्हणून हे पण उत्तर होणार नाही. आता याच्यामध्ये मुलं मैदानावर खेळतात, खेळणारे कोण? मुलं, आणि खेळण्याची क्रिया कोणावर होते? मुलांवरच होते, म्हणून याच्यामध्ये कर्म नाही, हे अकर्मक वाक्य आहे आणि कर्तरी प्रयोगाचं आहे. पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली, या वाक्याचा प्रकार कोणता? बघा, साध्या वाक्यामध्ये कोणते उभयनिवी अव्यय नसते, याच्यामध्ये तेव्हा हे उभयनिवी अव्यय असते. जेव्हा आणि तेव्हा जर उभयनिवी अव्यय आले असतील, जेव्हा तेव्हा जर तर ते वाक्य असतं मिश्र वाक्य, आणि याचा पर्याय क्रमांक 3 आहे आपलं उत्तर, मिश्र वाक्य. संयुक्त वाक्यामध्ये आणि वा असे उभयनिवी अव्यय वापरलेले असतात. पुढचा प्रश्न बघा, जर 2 वाक्य गौणत्व बोधक उभयाने अव्ययाने जोडलेले असतील तर कोणते वाक्य तयार होते? बघा, पण, परंतु ह्या अशा गौणत्व बोधक वाक्य उभयाने अव्ययाने जोडलेले जर असेल वाक्य तर ते असते समुच्चय बोधक संयुक्त वाक्य. हे आहे आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 4 हेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तू काही आता लहान नाहीस, यासाठी खालील पर्यायातून होकारार्थी शब्द. बघा, इथं नाहीस, इथं आहेस यायला पाहिजे, तेव्हा होकार अर्थी वाक्य होईल. बघा, याच्यामध्ये आहे कुठे आहे, तय, तरी आहे, नाहीस आहे. बघा, नाहीस आलं म्हटल्यावर हे वाक्य तर होणारच नाही आपलं उत्तर. आहे, तू केव्हा मोठा होणार? आता लहान हा प्रश्नार्थक वाक्य झालं, हे उत्तर होणार नाही. मोठा हो जरा आता, तरीचा काहीच संबंध येणार नाही, म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही. तू आता मोठा झाला आहेस, हेच काय आपलं उत्तर. बघा मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा व्हिडिओ पुन्हा 1-2 वेळेस पहा मित्रांनो, तुमचे हे प्रश्न पाठ होतील. फक्त वाक्य बदलून येतात, प्रकार तेच आहेत, म्हणून हेच व्हिडिओ पुन्हा बघा. धन्यवाद.